महाराष्ट्रात असा एक आय एस अधिकारी ज्याच्या एका आदेशाने संपूर्ण यंत्रणा सतर्क होते. अनेक वेळा बदली झाली, राजकीय वाद झाले, पण नियमाची तडजोड केली नाही. हे म्हणजे आय एस अधिकारी तुकाराम मुंढे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून झाली. तुकाराम मुंढे यांनी 2005 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS सेवेत प्रवेश केला. आपल्या कर्तव्यनिष्ठ, निर्भीड आणि शिस्तप्रिय कामकाजामुळे ते राज्यभर चर्चेत राहिले. आता बघूया त्यांच्या ठळक कारवाया. नाशिक महानगरपालिका आयुक्त असताना अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई केली. मालमत्ता कर वसुलीची मोहीम राबवून कोट्यवधी रुपयाचा महसूल वसूल केला. बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याची मोहीम सुद्धा त्यांनी यावेळी राबवली. नागपूर महानगरपालिका आयुक्त असताना कर न भरणाऱ्या मोठ्या व्यावसायिक संस्थांवर कारवाई केली. कोविड-19 मध्ये मास्क यूज, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन नियमाची कठोर अंमलबजावणी केली. महापालिकेतील गैरव्यवहार, त्याचप्रमाणे गैरहजर कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा यांनी केली. परिवहन विभागात नियमभंग करणाऱ्या बस आणि वाहनावर दंडात्मक कारवाई, महसूल गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम, दलाल आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात कठोर पावले उचलली. सामान्य प्रशासनात ज्यावेळेस ते कार्यरत होते त्यावेळी कार्यालयात उपस्थिती अनिवार्य, फाईल प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा त्यांनी नित्य नियम सुरू ठेवला होता. सरकारी निधीचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले होते. 1 मे 2026 मध्ये तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन म्हणजे FDAचा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच राज्यभर धडक कारवाया सुरू केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ 3 दिवसातच 53 धाडी टाकून भेसळयुक्त व प्रतिबंधयुक्त अन्न पदार्थावर मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर राज्यभर 900हून अधिक धाडी टाकून 34 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला. संघटित गुटखा रॅकेट विरोधात मोकाका सारख्या कठोर कायद्याचा वापर सुद्धा करण्यात आला. दूध भेसळ रोखण्यासाठी 25 कडक नियम लागू करण्यात आले. दूध संकलन, वाहतूक, साठवण आणि विक्रीवर कठोर मानके लागू करण्यात आले. मोठ्या दूध कंपन्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली असून राज्यात वर्षभर अन्न सुरक्षा नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देत FDA अधिकाऱ्यांना नियमित तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले. कडक शिस्त, धाडसी निर्णय आणि तडजोड न करण्याची कार्यशैली यामुळे तुकाराम मुंढे आजही महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेले IAS अधिकारी ठरतात. मात्र त्यांच्या कारवाया आणि काही प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रश्नही उपस्थित झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक कारवाईचा निर्णय अंतिम कायदेशीर प्रक्रियेनुसारच ठरतो. वाद आणि बदल्या, त्यांच्या कठोर निर्णयामुळे अनेक वेळा लोकप्रतिनिधीशी काही अधिकाऱ्यांशी मतभेद झाले. परिणामी त्यांच्यावर वारंवार बदलीची वेळ आली. समर्थक त्यांना प्रामाणिक अधिकारी म्हणतात, तर विरोधक त्यांच्या कार्यपद्धतीवर अतिशय कठोर असल्याचे सांगतात. एक गोष्ट मात्र निश्चित, तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या कारवायाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सखोल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खोजमास्टर न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.